महाराष्ट्रात बनलेल्या आणि जगभर प्रसिद्ध झालेल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? सुरुवात करूया कोल्हापुरी चपलेपासून. कोल्हापूरच्या कारागिरांनी हाताने बनवलेली ही चप्पल आज जगभर प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये तिला जीआय टॅग देखील मिळालाय. यानंतर पैठणी. पैठणी रेशमी साडी, मोर, पोपट आणि पारंपरिक बुट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही तिचे विणकाम हातमागावर केलं जातं. सोलापुरी चादर. मजबूत विणकाम आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असलेली ही चादर महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय आहे. आता वारली चित्रकला. पालघर परिसरातील वारली समाजाची ही पारंपरिक कला साध्या रेषा आणि भूमितीय आकृत्यांमध्ये शेती, नृत्य आणि दैनंदिन जीवन दाखवतं. आज ही कला जगभर पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या शेतीचा विचार केला तर नाशिकची द्राक्ष विसरून चालणार नाही. नाशिक हे भारतातील प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रांपैकी एक आहे आणि याच द्राक्षांमुळे नाशिकची ओळख भारताचं वाईन कॅपिटल म्हणून झाली आहे. आता रत्नागिरी आणि देवगडचा हापूस. खास सुगंध, रंग आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेला हापूसला देश विदेशात मोठी मागणी आहे. त्यालाही जीआय टॅग मिळाला आहे. आणि आणखी काही प्रसिद्ध नाव म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सांगलीची हळद आणि सोलापूरची पारंपरिक कडक भाकरी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीला वेगळी ओळख दिली आहे. म्हणजेच महाराष्ट्राची ओळख फक्त किल्ले आणि इतिहासापुरतीच मर्यादित नाहीये, तर चपलांपासून साडीपर्यंत, चादरीपासून चित्रकलेपर्यंत, द्राक्षापासून वाईनपर्यंत आणि आंब्यापासून हळदीपर्यंत महाराष्ट्राने अनेक गोष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. यापैकी महाराष्ट्राची ओळख म्हणून तुम्ही कोणती गोष्ट निवडाल? नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.